शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। सोशल मीडियावरून ओळख निर्माण करून तरुणाला भेटण्यासाठी बोलावून घेतल्यानंतर त्याला मारहाण, शिवीगाळ व दमदाटी करून गळ्यातील सोन्याची चैन जबरदस्तीने काढून घेणाऱ्या तिघांना MIDC पोलिसांनी अटक केलाय। पोलिसांनी संशयित आरोपीकडून चोरीस गेलेली सोन्याची चैन, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि 3 मोबाईल असा एकूण 3,20,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय। या प्रकरणी आदेश नंदकुमार चेमटे यांनी MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। सावेड येथील पत्रकार चौकात सारडा महाविद्यालयालगतच्या अंतिम भूखंड क्रमांक 43 च्या सुधारित मोजणी नकाशातून दोन्ही बाजूचे नैसर्गिक नाले गायब झाल्याचे प्रकार समोर आलेत। या प्रकरणी शाकीर शेख यांनी जमाबंदी आयुक्त तथा संचालक भूमी अभिलेख यांच्याकडे केलेल्या तक्रारीची दखल घेण्यात आली असून नगर भूमापन कार्यालयाचे उपअधीक्षक जितेंद्र भिंगारदिवे यांच्या भूमिकेची सखोल चौकशी करून स्पष्ट निर्देशासह अहवाल सादर करण्याचे आदेश भूमी अभिलेख उपसंचालक नाशिक प्रदेश यांना देण्यात आले। तोपखाना पोलिसांनी सावेड येथील मिस्किनमळा परिसरात पकडलेल्या ड्रग्ज प्रकरणात धक्कादायक खुलासे समोर येत आहेत। ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना एका व्यक्तीचं अपहरण करायचं होतं, मात्र अपहरण करण्यापूर्वीच ते पोलिसांच्या ताब्यात गेले। ज्या एका आरोपीने अपहरणाचा कट रचला होता त्यालाच ड्रग्ज प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी करण्याचा पद्धतशीर प्लॅन तोपखाना पोलिसांनी केल्याची चर्चा आहे। ज्या व्यक्तीचं अपहरण करण्यात येणार होतं त्याच्याकडून पोलिसांनी मोठे घबाड घेतल्याचं बोललं जात आहे। गेल्या 4 महिन्यांपासून प्रशासक असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे। जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक संभाजी निकम यांनी मंगळवारी निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली असून येत्या 31 ऑगस्ट पर्यंत हरकती व सूचना करण्याची मुदत देण्यात आली आहे। अंतिम मतदार यादी 15 सप्टेंबरला प्रसिद्ध होणार असून त्यानंतर बँकेच्या 21 संचालकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल। दरम्यान यंदा निवडणुकीसाठी बँकेचे 3,677 मतदार आहेत। त्यात 366 संस्थेचे ठराव अपात्र ठरले असून 233 संस्थांनी ठराव सादर केले नसल्याचं स्पष्ट झालंय। सावेड येथील वैदुवाडी भागात बेकायदेशीरपणे सुगंधी तंबाखू व सुपारीचं मिश्रण करून मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेने छापा घातलाय। या कारवाईत पोलिसांनी 1,44,000 रुपयांचा मुद्देमालासह एका आरोपीला ताब्यात घेतलं असून एक जण फरार आहे। बबन रामा लोखंडे असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचं नाव आहे। शहराची खबरबातमध्ये इथेच थांबतोय। न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।